नको या लोकांनी. आता मी मला न्याय मिळत मी कुठं जात नाही. तर मला अटक करत असाल हे घ्या साहेब, अटक करा आणि घेऊन चला. मला तुम्ही संविधानात हे सांगताय ना कायद्याचं, मी कायद्याची पालन करणारी आहे. कुपोषी काय आहे तुम्हाला सांगते मी. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण अमरावती जिल्ह्यात चांदुरली येथे अनेक उपोषणावर उपोषण सुरू आहे. उपोषण सुरू असताना पण प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दुर्लक्ष करीत आहे असे शहरवासियांच्या मध्ये चर्चा आहे. तसेच आपण ज्या मंडपामध्ये आलेलो आहे ते मंडप सुद्धा उपोषणाचाच आहे. आशा वर्कर या पदाकरिता आरोग्य विभाग व पंचायत विभाग चांदुरली यांनी नेमणूक केली नाही. या संदर्भात नैसर्गिक न्याय मिळण्याकरता आज उपोषण 4था दिवस आहे. त्यांची हालत बघा काय झालेली आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे. अद्यापपर्यंत या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली का? एकालाही भेट दिली नाही आणि फक्त मला नियुक्ती पाहिजे बस. बघू शकता आपण किती गंभीर हालत आहे. त्यांच्याकडून बोलणं सुद्धा होऊन नाही राहिलेलं आहे आणि बोलणं होऊन आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे. आणि या 4थ्या दिवशी सुद्धा प्रशासनाने जर याकडे लक्ष दिले तर हे उपोषणाचा तोडगा निघू शकते. तसेच आपल्यासोबत जे पंचशीला पुरुषोत्तम मोहोळ यांच्या एकूण बोलणं न होत असल्यामुळे आपण नेमकी प्रतिक्रिया जाणून घेऊया. यांच्याकडून नाव काय तुमचं? माझं नाव अशोक मोहोड, राहणार दानापूर मांजरखेड. या आमरण उपोषणाच्या संदर्भात मला फक्त 5 मिनिट बोलायची इच्छा आहे. दिनांक 31/8/2023 रोजी ग्रामसभा प्रारंभ झाली होती मांजरखेड दानापूर येथे. मांजरखेड दानापूर गट ग्रामपंचायत आहे. आणि जेव्हा ग्रामसभा प्रारंभ झाली त्या ग्रामसभेमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी, पंचायत समिती विभागाचे अधिकारी आणि अंगणवाडी सेविका आणि इतर ग्रामसभेतील सदस्य प्रामुख्याने हजर होते. त्या ग्रामसभेमध्ये एकमताने जे उपोषणकर्ती बाई आहे बसलेली चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर, तिला आरोग्य विभागाने एकूण 7 गुण दिलेले होते. आणि तिची जे दुसरी उमेदवार होती नवघरे मॅडम, तिला 6 गुण मिळण्यात आलेले होते. यांना किती होते? यांना 7 गुण होते. आणि दुसरी जे सेकंड उमेदवार होती नवघरे, तिला 6 गुण मिळालेले होते. परंतु या दोघांची जर तुलना केली तर नियमाप्रमाणे सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले पाहिजे, आपल्या नेमणूक कोणाला व्हायला पाहिजे? पंचशीला पुरुषोत्तमराव मोहोड हिची कायद्याप्रमाणे नेमणूक करायला पाहिजे होती. परंतु राजकीय दबाव मुन्नाभाई मुंदडा आणि इतर पदाधिकारी BJPच्या कार्यकर्त्यांनी त्या तत्कालीन सेक्रेटरी ग्रामपंचायत श्री संजय शिवरकर याच्यावर दबाव टाकून त्यांनी शिवरकर कोण आहे? संजय शिवरकर हे सेक्रेटरी आहे ग्रामपंचायतचे. या लोकांचा यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांनी चुकीची प्रोसिडिंग बुकामध्ये नोंद करून त्या बाईला 2 जास्त गुण दिले आपल्या मतानं खोडताड करून. त्यामुळे हिची जी निवड करायला पाहिजे होती कायद्याप्रमाणे, हिची निवड थांबवली. आणि तो जो कागद खोडताड झालेली आहे तो कागद पंचायत समिती मार्फत तुमच्या तिथे आला होता का? आम्ही त्याची RT अंतर्गत माहिती प्राप्त केली. त्याच्यातनी हा प्रकार आम्हाला दिसून पडला. तुम्ही म्हणताना खोडताड केली, शासकीय कागदावर खोडताड झाली का? करता येत नाही. त्यांनी आपल्या मतानं आपल्या मनमानी प्रमाणे जास्तीचे 2 गुण देऊन दिले. त्यामुळे या बाईला जो कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जास्त गुणांकन असताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान 243A प्रमाणे ग्रामपंचायतला ग्रामसभा घेण्याचे अधिकार आहे. ग्रामसभा एकच वेळ होत असते. ग्रामसभा हे सुप्रीम कोर्टाप्रमाणे चालते. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो अंतिम सगळं नागरिकांवर बंधनकारक आहे. आणि तशाच प्रकारे ही ग्रामसभा होऊन सुद्धा या बाईची निवड गुणांकनाप्रमाणे 7 असताना संबंधित प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग यांनी कुठल्या म्हणजे पंचायत आरोग्य विभाग कुठल्या विभागाचे? आरोग्य विभाग चांदूर रेल्वे, सन्माननीय निकोशे मॅडम आहे,
सन्माननीय आपले BDO मॅडम आवडे मॅडम आहे. इथं याच्यापूर्वीचे अधिकारी होते, 1 वर्ष या गोष्टीला कालावधी झाला, पण या ग्रामसेवेला तशीच गुंडाळून ठेवली. अद्यापपर्यंत नेमणूक केली नाही. ग्रामसभा एकदा झाल्यानंतर डबल ग्रामसभा होत नसते. या बाईची नेमणूक जाणीवपूर्वक या लोकांनी राजकीय दबावाच्या पोटी हिची नेमणूक केली नाही. किती दिवस झाले या गोष्टीला कालावधी प्रारंभ झाला. तुम्ही पाठपुरवठा केला नाही? पाठपुरावा याचा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं लगेच 8व्या महिन्यातच. त्याच्यानंतर ST कमिशनला निवेदन दिलं त्याच महिन्यात. निवेदन दिलं असतं काय तोडगा? काही कारवाई केली नाही. ज्या लोकांनी खोडताड केली किंवा जास्त गुण दिलं आपल्या मनमानी कारभारामुळं, त्यांच्यावर संबंधित पंचायत विभागानं, चांदूर रेल्वेच्या पंचायत विभागानं अजिबात ऍक्शन डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवायला पाहिजे होती. पंचायत समिती चांदूर तुम्हाला भेट दिली नाही का? तुम्ही त्यांना लेटर दिलं, पत्र दिलं होतं? किती वेळा पंचायत समितीच्या BDO साहेबांना पत्र दिलं होतं? अनेक पत्र दिले, माझ्याजवळ उपलब्ध आहे. आपल्याला असं तर आम्ही आता दाखवू शकतो. तुम्हाला काय उत्तर मिळालं? आम्हाला त्याच्यापर्यंत त्यांनी काय चौकशी केली अजिबात त्यांचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही. या संदर्भात अधिक मेश्राम साहेबांनी चौकशी केली, त्याचंही उत्तर आम्हाला भेटलं नाही. RTI अंतर्गत आम्ही माहिती टाकली, आम्हाला माहिती प्राप्त बिना काय तुम्हाला. त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळण्यासाठी आंदोलनाचा एक छोटासा पवित्रा म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला हे बाई बसलेली आहे आणि हिला नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे. डबल ग्रामसभा न होता या जुनी ग्रामसभा झाली 1 वर्षापूर्वी, त्यांचीच ऑर्डर त्यामधून या बाईला देण्यात यावी. ही झाली इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून भूमिका आमची. आमच्यावर अन्याय अत्याचार कोणी करता कामा नाही, भेदाभेद करता कामा नाही. आम्ही इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणणारे माणसं आहो. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही भूमिका मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाठपुरवठा केला आहे, पण पाठपुरवठा केला असता यांना न्याय मिळाला नाही, यांनी यांच्या शब्दातून व्यक्त केलेलं. या ठिकाणी धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी भेट दिली असता प्रशासन दणाणले आणि प्रशासन लागले कामाला. तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया, काय सांगा जे आज नाही ह्या ज्या उपोषणकर्त्या मोहोडताई आहे त्यांच्यावर खरोखर ग्रामपंचायतच्या सरपंच आमचा असताना सरपंचाच्या साधेपणाचा फायदा घेऊन घटनाबाह्य नेता आहे मांजरखेडमध्ये भाजपचा, भारतीय जनता पक्षाचे आमदार अरुण अडसळ, प्रताप अडसळ यांच्या दबावाने ह्या प्रशासनाने म्हणजे BDO असो, ग्रामसेवक असो, तालुका वैद्यकीय अधिकारी असो, 8 गुणवाली बाई गाव सोडून गेली. 7 गुणवाल्या बाईला ऑर्डर त्यांनी द्यायला पाहिजे होती. पण केवळ कागद घोडे नाचवण्याच्या प्रयत्नात या महिलेवर उपोषणाची पाळी प्रशासनानं आणली आणि आज 4 दिवस झाले तिचा जीव धोक्यात आहे. असं असताना प्रशासनाने केवळ एकदा सचिवाची सही नाही म्हणून थांबलं, दुसऱ्यांदा सरपंचाची सही नाही म्हणून थांबलं आणि BDOला या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही. ग्रामपंचायतनी प्रस्ताव द्यायचा आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने ऑर्डर काढायची. असं असताना BDO वैद्यकीय विस्तार अधिकाऱ्याची चौकशी लावून राहिल्या. आत्ताची माहिती अशी आहे की तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषण सोडवण्यासाठी जे पत्र तयार केलं तसं पत्र देऊ नका हे सुट्टीवर असलेली BDO आवळे मॅडम सांगते. हिला काय अधिकार आहे? म्हणजे अशा पद्धतीनं केवळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे आमदार यांच्या दबावामुळं एक पात्र बाई तिला अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम गेल्या 10-11 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून सुरू आहे. हे योग्य नाही आणि संविधानाचा अपमान करणारी बाब आहे. ग्रामपंचायतला जो 73व्या घटना दुरुस्तीनं मिळालेले अधिकार आहे त्या अधिकाराचा भंग करणारी बाब आहे आणि म्हणून आजच या बाईला नियुक्तीपत्र दिलं पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. सरपंच आमचे हजर आहे, सचिव आमचे हजर आहे आणि THO हजर आहे. तेव्हा आजच जर आम्हाला नियुक्तीपत्र दिलं तर हे उपोषण सुटेल, अन्यथा होणाऱ्या परिणामासाठी पंचायत समिती आणि THO जबाबदार राहतील. नक्कीच त्यांच्या नातलगांनी सांगितलं की पंचायत समितीसोबत वारंवार त्यांनी संपर्क साधला असता. पंचायत समितीसोबत नाही, माझ्यासोबत 10 वेळा आले बिचारे भेटायला. नाही, पंचायत समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले म्हणते त्यांचे नातलग सांगत होते. एकदम खरं आहे. पंचायत समिती
अतिशय दबावाखाली काम करते आहे. पंचायत समितीचे अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी हे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करतायत, पालकमंत्र्याच्या दबावाखाली काम करतायत आणि एका मागासवर्गीय महिलेला तिच्या योग्य हक्कापासून वंचित ठेवतायत. ही वस्तुस्थिती आहे. नमस्कार, MB न्यूजमधून मंगेश बोबडे बोलत आहे. माजी आमदारांनी विद्यमान आमदारावर जसे की तुमच्यावर भारतीय जनता पार्टी पक्ष आमदार प्रताप अडसळ यांच्या दबावाखाली प्रशासन जसे की BDO, ग्रामसेवक, तालुका वैद्यकीय अधिकारी असे 8 गुणवाली बाई गाव सोडून गेली असता 7 गुणवाल्या बाईला त्यांनी ऑर्डर द्यायला पाहिजे होती. काय सांगाल विद्यमान आमदार ह्या नात्याने आपण? असे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तुमच्याबद्दल प्रश्न निर्माण केला. आपण यावर काय प्रतिक्रिया द्याल? काय सांगाल? आणि मला वाटते ते अर्धवट माहिती आणि नेहमीप्रमाणे खोटं बोलण्याची जी सवय आहे तर त्या सवयीचा तो एक भाग आहे. आणि विनाकारण काहीतरी वातावरण खराब करणे म्हणजे ते आमच्या भगिनी ज्या आहे त्या अनुसूचित जातीच्या आहे आणि तोही त्यांनी विषय मांडला त्याच्यात की बा असं असं यांच्यावर अन्याय होऊन राहिला आहे. पण अनुसूचित जातीच्या आमच्या अनेक भगिनी याच पूर्ण मतदारसंघात सगळ्यांच्या ऑर्डर झालेल्या आहे. याच गावामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो का झाला हे त्यांना चांगलं माहीत आहे. तिथं त्यांचे सरपंच उपस्थित होते, सचिवही उपस्थित होते. पहिले नवघरे नावांच्या आमच्या जे भगिनी आहे तिथली त्यांना 8 गुण होते आणि मोहोळला 7 गुण होते. ओके. त्याच्यामुळे नवघरेंची ऑर्डर करणं त्यावेळेस अपेक्षित होतं. तेव्हा हा सप्टेंबरमध्ये हा विषय झाला. त्याच्यानंतर सरपंचांनी आणि सचिवांनी ग्रामसभेमध्ये यांचा ठराव घेऊन पाठवणं अपेक्षित होतं. यांनी जो आरोप केला माझ्यावर, आता माझ्यावर तर वास्तविक आरोप करायचा काही विषयच नव्हता याच्यात. पण जिथं तिथं त्यांना याच पद्धतीनं बोलणं, आता ते जरा सगळ्या अडचणी होऊन राहिल्या सगळीकडून. लोक बोलून राहिले पांढऱ्या रस्त्याच्या बाबतीत, सगळ्या विषयात त्यांना बोलून राहिले. त्याच्यामुळे आता काहीतरी नवीन विषय हाताशी घेतात ते. या विषयाची परिस्थिती सत्यता अशी आहे, त्यांनी स्वतःच म्हटलं की आमचा सरपंच तिथे आहे त्यांच्या गावात. त्यांच्या गावात मग सरपंच होता तर मागच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये यांना गुण मिळाले. अच्छा. गुण मिळून त्याचा तक्ता गेला ग्रामपंचायतकडे. अच्छा. आणि ग्रामपंचायतला त्यांनी पत्र दिलं की तुम्ही हा ठराव घेऊन पाठवा. बरोबर आहे. अच्छा. प्रक्रिया अशी आहे की ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर सरपंचाची आणि सचिवाची दोघांची सही घेऊन ते यांच्याकडे THO कडे जाणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर THO त्यावर ती ऑर्डर काढते. यांनी 6 महिने सरपंचांना सहीच केली नाही त्या ठरावावर, फक्त सचिवाच्या सहीचा ठराव दिला. अच्छा. अच्छा. सरपंचानं सहीच केली नाही. म्हणजे ते नवघरे जी आधीची महिला होती तिच्यावर अन्याय झाला. 6 महिने तिला ऑर्डर मिळाली नाही आणि तिला ऑर्डर मिळू नये म्हणूनच या सरपंचाने सही केली नव्हती. आणि त्या मग सही नव्हती म्हणून PSC घोईखेडच्या माध्यमातून वारंवार त्यांना पत्र दिल्या गेले, त्यांनी रिसिव्ह केले नाही. शेवटी कंटाळून त्यांनी पोस्टानं त्यांना पत्र पाठवलं सरपंचाला, बाबा हे तुम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याच्यावर सरपंच आणि सचिव दोघांची सही घेऊन आम्हाला पत्र द्या, आम्ही लगेच ऑर्डर देतो. आणि त्यांच्या नातलगांनी असं पण म्हटलेलं आहे का अमरावती कमिशनर ऑफिस आणि तसेच पंचायत समित्या अनेकदा पाठपुरावा केला असता, त्यांनी अद्यापर्यंत आमचा काही गरज नव्हती ना इकडे तिकडे पाठपुरावा करायची. THOनी पत्र दिलं होतं, PSC घोईखेडच्या माध्यमातून पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं, डाकनं पोहोचलं की याच्यावर फक्त सरपंचाची सही द्या. ती सही द्याल त्या सरपंचाला 9 10 महिने कशाला लागले? मागच्या सप्टेंबरचा विषय आहे तो. आणि प्रोसिजर क्लिअर आहे. त्यांना गुन्हा पडते, गुन्हा पडल्यानंतर ते ग्रामपंचायतला पाठवते, ग्रामपंचायत ग्रामसभेतून ठराव घेते, त्याच्यावर सरपंच सचिव सही करते, ते THO कडे पाठवते आणि THO त्याच्यानुसार सगळ्यात जास्त गुण ज्याला त्याच्या नावाची ऑर्डर काढते. त्याच्यात नवघरेला 8 गुण होते, मोहोळला 7 गुण होते. 6 महिने हे नवघरेला ऑर्डर मिळेल म्हणून सरपंचाने सही केली नाही, म्हणजे त्या नवघरेवर अन्याय केला खऱ्या अर्थानं पाहिलं तर. पण त्याच्यानंतर मग आता सही कशी करायची म्हणून तो टेन्शनमध्ये होता, त्याने केली नाही. पण आता जेव्हा उपोषणाची वेळ आली, प्रकरण स्वतःच्या अंगावर उलटून राहिलं हे दिसलं, तेव्हा मग आता सही कशी काय केली? आणि पुन्हा एवढे 9 महिने सही का नाही केली? मग तर त्यांचा सरपंच होता नाही. आणि आता आरोप आमच्यावर करून राहिले, घेणं नाही देणं नाही. तर तिचं लग्न झालं म्हणून ती निघून गेली, ती ठीक आहे. लग्न नसतं झालं तर तिच्यावर अन्याय नव्हता का? सरपंचाने सही न करून तिला ऑर्डर न देणे. अच्छा. अच्छा. आता ती लग्न होऊन निघून गेली म्हणून ती आता अपात्र झाली, ते बाहेर गावी गेली आता. म्हणून आता वेटिंगवर जी असते दुसऱ्या नंबरची तिला मिळते, तर ते मोडला मिळून राहिलं. आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण सरपंचाने एवढे 9 महिने स्वतः सही केली नाही आणि आरोप तू मायावर करून राहिला.
डिपार्टमेंटवर करून राहिला. डिपार्टमेंटनं तर वारंवार पत्र दिलं त्यांना की अच्छा तुम्ही सही करून ठराव पाठवा म्हणून ग्रामसभेचा. अच्छा अच्छा ते नाही केलं आणि उलटे आरोप आमच्यावर करून राहिले, त्या डिपार्टमेंटवर करून राहिले, अधिकाऱ्यांवर करून राहिले. तर मला वाटते त्या माजी आमदार साहेबांना एक तर माहिती नसेल किंवा माहिती असून नुसतं राजकारण करायचं असेल, जसं प्रत्येक विषयात ते राजकारण करतात तसं त्यांचाच सरपंच असताना त्यांनी त्याला विचारलं पाहिजे होतं का, अरे पण तू सही का नाही केली एवढे दिवस त्या ठरावावर. म्हणजे काँग्रेसपणीच सरपंच होता तो, असं हा, तुमचं म्हणणं आहे? त्यांनीच म्हटलं ना, माजी आमदारांनीच म्हटलं ना आमचा सरपंच तिथं आहे म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे हम्म. त्यांना वारंवार पत्र पाठवले घरी, त्यांनी रिसिव्ह केले नाही, म्हणून शेवटी डाकनं त्यांना पाठवले, 2-2, 3-3 पाठवले की आम्हाला ठराव घेऊन पाठवा, सरपंचाची सही नाही आहे. हम्म. यांनी सही नाही केली, यांनी मुद्दामून नाही केली सुरुवातीलाच, कारण त्यांना नवघरीला द्यायचं नव्हतं, कारण तिला जास्त अच्छा गुण होते. अच्छा 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 आता मग ती लग्न होऊन निघून गेली, तर आता हे मोड पात्र झाली सेकंडवर असताना. आणि अच्छा आता मग आपल्याला जे पाहिजे त्याच बाईला आपल्याला आता देता येऊ शकते, तेव्हा यांनी आता हे कारभार सुरू केला बाकीचा. अच्छा अच्छा आपलं तर काहीच म्हणणं नाही, नियमानं ज्याचं होते त्याचं होऊ द्या, आपला काही त्याच विषय नाही, मला काही घेणं देणं नाही त्या विषयात. आणि नियमाच्या बाहेर कोणी काही करू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे करून राहिले तमाशे, हे सगळे राजकारणासाठी आहे. राजकारण करणे, एखाद्या समाजामध्ये फूट पाडणे एवढा त्यांचा कार्यक्रम आहे आणि तोच उद्देश याही कार्यक्रमाचा आहे. अच्छा माझी आमच्या साहेबांनी जो केला तो, माझं त्या मोडबाईंबद्दल काही म्हणणं नाही, त्यांना त्यांचा हक्क पाहिजे आहे, त्यांनी उपोषण केलं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्याबद्दल मी सहमतच आहे. पण हा अन्याय सरपंचानं केला आहे, डिपार्टमेंटनं नाही केला आणि माझा तर काही संबंधच नाही त्याच्यात. अच्छा अच्छा ओके ठीक 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 आहे. MB न्यूज महाराष्ट्र बातमीपत्राला 2 शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या उपोषणाबद्दल काय भूमिका आहे? एक तर आशा स्वयंसेविकाची जी निवड असते ती ग्रामपंचायत लेवलवर निवड झालेली असते आणि त्याला ग्रामसभेची मान्यता आणि त्याच्यावर सचिव आणि सरपंच ह्या दोघांच्याही प्रस्तावावर सह्या असतात. तर त्या पद्धतीने जर प्रस्ताव आम्हाला सादर झाला असता तर आतापर्यंत इतका वेळ लागला नसता आणि फक्त त्या प्रस्तावासाठी ज्याच्यावर पूर्ण म्हणजे व्यवस्थित सह्या असल्याशिवाय तो आम्ही आतापर्यंत काढलेला नाही. जबकी याच्यामध्ये आपलं अडचण आरोग्य विभागाकडनं काहीच नव्हती. हे ग्रामपंचायत लेवलचा थोडा इश्यू होता, तो आता सॉर्ट आउट झालेला आहे. आता उपोषण पण आता सुटते आहे. आणि या महिलेला न्याय मिळेल का? हो निश्चितच. आणि हे महिला रुजू होणार का? आता पंचायत समितीकडनं आता जेव्हा हे गेलेले आहेत विस्तार अधिकारी आणि BDO सर वगैरे, तर त्यांनी आता ते सचिवांचा जो अहवाल आहे तर ते त्याचा पूर्ण त्याच्यावर त्यांनी आता नवीन एक लेटर काढत आहेत, इश्यू होत आहे त्याच्यावर. सरपंच सचिव दोघांचेही आहेत त्याच्यावर पूर्ण, म्हणजे जर तो पूर्ण आहे अहवाल की ह्या महिलेची निवड करण्यासाठी आम्हाला प्राप्त झालं तर आम्ही लगेच त्यांची निवड करणार, लगेच त्यांना आम्ही आदेश देणार.